अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला पडतो का की आयुष्यात संकट कोणालाच येत नाहीत? हो, आयुष्यात संकट कोणाला येत नाहीत. असा एकही मानव नसेल, एकही मनुष्य नसेल की त्याला आयुष्यात संकटांना सामोरं जावंच लागणार. प्रत्येकाच्या नशिबात संकट हे लिहिलेलंच आहे. अनेक समस्या तुमच्या आयुष्यात येणार आहेत. या समस्यातून तुम्हाला जर तारून घ्यायचं असेल, त्यातून बाहेर पडायचं असेल, तर काही स्वामींनी सांगितलेले उपाय आपल्याला करायचे आहेत. स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्कीच करून पाहायचे आहेत. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा. मनाला शांती लाभते. श्री स्वामी समर्थांचा फोटो घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ लावा. प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा. अडथळे नक्कीच दूर होणार. दर सोमवारी सफेद फूल स्वामींना अर्पण करा. घरात सुख समृद्धी टिकून राहते. तसेच मित्रांनो, दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक करा. संकट दूरच जातात. तसेच मित्रांनो, दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा. पितृदोष नाहीसा होतो. स्वामी समर्थांची आरती करा. मनाला शांती स्थैर्य लाभते. तसेच मित्रांनो, स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा. नकारात्मक शक्तीपासून तुम्ही दूर राहता. रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नामाचा उच्चार करत झोपा. भीती दूर होते, झोप चांगली लागते. शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही. सर्व स्वामी ठीक करतील. सदृढ विश्वास स्वामींविषयी मनात राहतो. घरात स्वामींचे नामस्मरण चालूच ठेवा. वातावरण पवित्र राहतं. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही, कारण स्वामी समर्थ या नावाची मंत्राची शक्ती फार मोठी आहे. स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करा. घरात समाधान येतं. प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा. दुःख कमी होतात. स्वामींचं नमन रोज सकाळी करा. आरोग्य सुधारतं. गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादं भजन लावा. मन प्रसन्न राहील. तसेच मित्रांनो, श्री स्वामी समर्थ त्रिसूत्रे श्रद्धा, सबुरी, सेवा मनात ठेवा. आयुष्य सुखकर होतं. अडथळ्याच्या वेळी स्वामींचा दत्त जप करा. मार्ग सुलभ होतो. स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्म शुद्धी होते. तसेच मित्रांनो, स्वामींची मूर्ती रोज पुसून फुलं धूप अर्पण करा. मानसिक शांती मिळते. स्वामी समर्थांचे जीवन चरित्राचे वाचन करा. प्रेरणा मिळते. सुख मिळते. घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा. तो कोपरा शक्तिशाली बनतो. मित्रांनो, स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपवास करा. मन एकाग्र होतं. मित्रांनो, प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाममाला वाचा. इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फूल अर्पण करा. कृपा प्राप्त होते. स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा. अन्न शुद्ध राहतं. स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या. सेवा आणि पुण्य मिळतं. मित्रांनो, स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा. घरात सुख शांती मिळते. मित्रांनो, स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या. निसर्गाशी नातं जुळलं जातं. स्वामी महाराजांना झाडं खूप प्रिय होती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 11 वेळा म्हणा. आत्मबल वाढेल. श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात एक नारळ अर्पण करा. आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीपुढे गंध, फूल आणि तुपाचा दिवा लावा. घरात लक्ष्मी माता टिकते. रोज सकाळी 5 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या. शरीराने मन शुद्ध होतं. गुरुवारी गरजूंना पुस्तकं द्या अथवा पेन दान करा. शिक्षणात येणाऱ्या अडथळे दूर होणार. स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाचे पाने ठेवा. नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरात दररोज स्वामींचा ग्रंथ व धूप लावा. वास्तू दोष शमतो. श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा. दैवी बल वाढतं. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. व्यवसायात प्रगती होते.
मित्रांनो, स्वामी समर्थांचं स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा. मन धैर्य वाढेल. स्वामींना पिवळा आणि नैवेद्य म्हणजेच बेसन लाडू किंवा शिरा द्या. धनलाभ होतो. स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची 5 पाने रोज अर्पण करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करा. शनी दोष शमतो. स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाणे घाला. पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा. पुढच्या दिवशी बदला. दृष्ट दोष नाहीसा होतो. घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा. मनोबल वाढतं. स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपडा. पवित्रता आणि शांती येते. कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचा स्मरण करा. काम निर्विघ्नपणे पार पडतं. रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. रात्रभर आपलं रक्षण होतं. स्वामींचं नाम घेत दूध पिणं सुरू करा. शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि वाढते. स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा. पुण्य संचय वाढतो. दर गुरुवारी स्वामी समर्थांना 5 बदाम अर्पण करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा. वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये समृद्धी येते. व्यवसायात अडचण येत असेल तर स्वामींचे नाव घेऊन दुकान उघडा. सौख्य आणि गिऱ्हाईक देखील वाढेल. पती पत्नींमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून 11 वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम जप करा. प्रेम वाढतं आणि संवाद देखील सुधारतो. दर मंगळवारी स्वामींच्या नावाने 1 रोटी कुत्र्याला द्या. संकटे दूर होतील. स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळा वस्त्र दान करा. धनप्राप्ती होते. मित्रांनो, झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा. वाईट स्वप्न थांबतात. वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा. चुकीचा निर्णय घेणार नाही. शरीर थकलेलं वाटतं असं वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा. झोप गोड लागते अथवा त्रास कमी होतो. स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा. व्यापारामध्ये प्रगती होते. मित्रांनो, प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचे एक फूल अर्पण करा. यामुळे नात्यांमध्ये प्रेम वाढतं. स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळीचं दान करा. अन्नात भरपूर वाढ देखील होते आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांना आपल्याकडनं काय हवं होतं? एकच गोष्ट हवी असते, ती म्हणजे नामस्मरणाची गोडी. स्वामींना नामस्मरणाची खूप गोडी आहे. श्री स्वामी समर्थ असं अखंड नामस्मरण तुम्ही तुमचं दैनिक काम करत असताना जरी जप केला तरीही त्याचं पुण्य फलित तुम्हाला स्वामी माऊली कुठल्या ना कुठल्या रूपात संकटात धावून येतील. कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यासमोर येऊन उभे राहतील. अशा पद्धतीने ते तुमचे दान तुम्हाला देऊन जातील. मित्रांनो, स्वामी समर्थांची करताल तेवढी भक्ती कमीच आहे. त्यांना दुसरं काहीच नको असतं. फक्त मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.